माझी क्लायंट विधवा आहे, तिच्या सासरच्यांची प्रॉपर्टी आहे, ती अवलंबून आहे, तिला हक्क आहे. याचिकाकर्त्याला परवानगी आहे. हो. विधवेला हक्क आहे. आज आपण एका महत्त्वाच्या अशा प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. तो प्रश्न म्हणजे एखाद्या विधवा महिलेला त्यांच्या सासऱ्याच्या मिळकतीच्या माध्यमातून पोटगी कधी मिळू शकते. म्हणजे जर त्यांचे पती म्हणजे जे सासरे आहेत त्यांचा मुलगा ते सासरे हयात असताना मयत झाले तर मिळू शकते का त्याच्या अगोदर मिळू शकते. म्हणजे पती कधी मयत झाले, सासऱ्याच्या आधी मयत झाले का सासऱ्याच्या नंतर मयत झाले, यावर जी विधवा महिला आहे तिला त्या सासऱ्याच्या मिळकतीमधून पोटगी द्यायची का नाही हे ठरवलं जातं का. या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे. जो रिसेंट न्याय निर्णय आहे त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. कारण कायदेशीर हा पेज जो होता तो महत्त्वाचा होता आणि त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने विश्लेषण केलेलं आहे. बऱ्याच वेळा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या मतभिन्नता इंटरप्रिटेशन केलं जायचं की जे पती आहेत त्या विधवा महिलेचे तर ते सासरे मयत झाल्यानंतर जर परत मयत झालेले असतील तर पोझिशन काय होती आणि सासरे मयत व्हायच्या आधी मयत झालेले असतील तर काय पोझिशन होती. म्हणजे सासरे जिवंत असताना ती महिला विधवा होती का सासरे मृत्यू झाल्यानंतर ती महिला विधवा झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे ते त्या महिलेला पोटगी मागता येईल का सासऱ्याच्या मिळकतीमधून. कलम 21 सब क्लॉज 7 ऑफ द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट जो आहे 1956चा तर त्याप्रमाणे त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की एनी विडो ऑफ सन इज डिपेंडंट एंटायटल्ड टू मेंटेनन्स फ्रॉम फादर इन लॉज इस्टेट अंडर हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट. म्हणजे कोणतीही मुलाची जी विधवा पत्नी आहे ती डिपेंडंट असते, अवलंबून असते आणि त्यामुळं ती सासऱ्याची जी मिळकत आहे तर ती सासऱ्याच्या मिळकतीमधून पोटगी मागू शकते. आता हिंदू अडॉप्शन मेंटेनन्स ऍक्ट खाली पोटगी मागता येते काय, परंतु जो खरा पेच आहे तो असा आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये मागता येते. आता त्याच्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द अपेक्स कोर्ट हेल्ड दॅट द एक्सप्रेशन की एनी विडो ऑफ अ सन मुलाची कोणतीही विधवा असा शब्द त्या कलम 21 सब क्लॉज 7 मध्ये आहे. म्हणजे हिंदू अडॉप्शन मेंटेनन्स ऍक्टच्या 1956च्या. त्याचा अर्थ असा होतो असं म्हटलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की याचा अर्थ असा आहे की डॉटर इन लॉ म्हणजे जी सून आहे हू बिकेम्स अ विडो की जी विधवा होते इव्हन आफ्टर द डेथ ऑफ फादर इन लॉज अँड दॅट such a widow is dependent entitled to claim maintenance from the estate of the deceased Hindu under section 22 of the act. म्हणजे ह्याच्यामध्ये हा मुद्दा क्लिअर केलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने की सासरे जे आहेत ते मयत झाल्यानंतर सुद्धा म्हणजे इव्हन आफ्टर द डेथ ऑफ फादर इन लॉ सासरे मयत झाल्यानंतर सुद्धा जर का ती विधवा झालेली असेल तरी सुद्धा त्या विधवा महिलेला त्या सासऱ्याच्या मिळकतीमधून पोटगी जी आहे ती मागता येईल. आणि ह्याच्यामध्ये जे आहे महत्त्वाचं जे ऑब्झर्वेशन आहे, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत या निकालामधील जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने विश्लेषण केलेले आहेत तर ते विश्लेषण करीत असताना चॅप्टर 3 जे आहे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956चं त्याच्याबद्दल विस्तृत विश्लेषण आहे आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मेंटेनन्स ऑफ डिपेंडंट अँड एनी अनालाइज्ड सेक्शन 21, 22, 23 त्या ऍक्टमधली कलम आहेत की कोणत्या परिस्थितीमध्ये पोटगी दिली पाहिजे वगैरे. तर त्याच्यामधलं जे कलम 21 सब क्लॉज 7 जे आहे ते माननीय कोर्टाने डिफाईन केलंय म्हणजे त्याचं विश्लेषण केलंय की ज्याच्यामध्ये डिपेंडंट्स असं म्हटलेलं आहे आणि त्या डिपेंडंट्समध्ये एनी विडो ऑफ हिज सन असा शब्द उच्चारलेला आहे, वापरला गेलेला आहे. म्हणजे की मुलाची कोणतीही विधवा मग त्याच्यामध्ये सासऱ्याच्या आधी तो मुलगा मयत झालेला असो, विधवा झालेली असो किंवा सासऱ्याच्या नंतर झालेली असो. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की सब्जेक्ट टू कंडिशन दॅट सी इज अनेबल टू ऑब्टेन मेंटेनन्स
फ्रॉम हर हजबंड्स इस्टेट. म्हणजे ह्याच्यामध्ये एक अशी अट आहे की तिला पतीची जी मिळकत आहे तर त्याच्यातून उत्पन्न नसलं पाहिजे. सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट सी इज अनेबल टू ऑब्टेन मेंटेनन्स फ्रॉम द हजबंड्स इस्टेट ऑर फ्रॉम हर चिल्ड्रन ऑर देअर इस्टेट. किंवा मुलं आहेत त्यांची इस्टेट आहे आणि त्याच्यातून तिला जर पोटगी मिळत नसेल तर. आणि पुढं असं म्हटलेलं इट इज ऑब्झर्व दॅट द स्टॅट्युटरी लँग्वेज इज अनॲम्बिग्युअस. त्याच्यामध्ये कोणतीही संदिग्धता नाही. कायदेशीर जी भाषा आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि पुढं असं म्हटलेलं आहे की अँड इट डज नॉट रिस्ट्रिक्ट द एक्सप्रेशन टू अ विडो ऑफ प्री डिसीज्ड सन अलोन. म्हणजे ती जी विधवा महिला आहे ती त्या सासऱ्याच्या आधीच मयत झाली पाहिजे असा यामध्ये कोणताही नियम नाही, कायदा नाही असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी जे कन्क्लुजन आहे, निष्कर्ष जो आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा तो असा आहे की एनी विडो ऑफ अ सन ऑफ डिसीज्ड हिंदू इज डिपेंडंट विदिन द मिनिंग ऑफ सेक्शन 21 पोट कलम जे आहे ते 7 ऑफ द ऍक्ट अँड इज एंटायटल टू क्लेम मेंटेनन्स अंडर सेक्शन 22 ऑफ द ऍक्ट फाइंडिंग नो इलिगॅलिटी इन द जजमेंट ऑफ दिल्ली हायकोर्ट. दिल्ली हायकोर्टाने माननीय असाच न्याय निर्णय दिलेला होता की त्याच्यामध्ये ती विधवा सासरे मयत व्हायच्या आधी हो किंवा सासरे मयत व्हायच्या नंतर हो विधवा तर त्या सासऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये मधून जे पोटगे आहे ती मागू शकते. तो निर्णय जो आहे तो कायम ठेवलेला आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे अपील दाखल केलं गेलं होतं त्या पोटगीच्या आदेशाच्या विरुद्ध ते अपील डिसमिस केलेलं आहे. आणि फॅमिली कोर्ट जे आहे तर त्यांना म्हणजे डायरेक्शन्स दिलेले आहेत की मेंटेनन्स क्लेम जो आहे त्या विधवा महिलेचा तर तो मेरिटवर म्हणजे त्या केसच्या गुणदोषावर जो आहे तो निकाली करण्यात यावा. या महत्त्वपूर्ण अशा केसचं जे नाव आहे केसमधील ते आहे कांचन राय विरुद्ध गीता शर्मा व इतर. आणि कनेक्टेड विथ उमादेवी वर्सेस गीता शर्मा अँड अदर्स. हे 2026 मधला रिसेंट जो आहे तो केस लॉ आहे. आणि हा केस लॉ जो आहे तो आपल्याला गुगलला वगैरे सुद्धा अवेलेबल होऊ शकतो. तर अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजली असेल. जर ही माहिती आपल्याला समजलेली असेल, जर ही माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि या व्हिडिओला यूट्यूबवर शेअर कराच. त्यासोबत व्हिडिओला आपण लाईक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल तर त्यालाही क्लिक करा. आपण ते हाईप नावाचं बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आणि सर्वांना त्याचा फायदा होतो. त्यासाठी कोणतीही रक्कम आपल्याला द्यावी लागत नाही. आणि आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल तर त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा म्हणजे ही माहिती इतरांना सुद्धा समजेल. धन्यवाद.